शुभ सकाळ मित्रांनो, 1 मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज एक व्हिडिओ असा आहे बनवायचं कारण काय, आज सकाळी सकाळी मला आमचे मित्र आहे सिकंदर भाई शेख, ही फिटर इथं दिसते तुम्ही इथं. ओ भाई इकडे बा, गेला तो पळू नको म्हणा. तर मित्रांनो, सिकंदर भाईंनी मला सकाळीच फोन केला, पण त्याच्या अगोदर आमचे दुसरे हे स्वप्नील आहे रे, त्यांनी फोन केला का इथं दुकानापाशी नाही कोणीतरी बरणीमध्ये ना साप ठेवून गेले. तुम्ही बघू शकतात, एक छोटासा साप आहे. तर सापाला त्यांनी पण पाहिलं, त्यांनी मला फोन केला म्हणे बरणीत साप ठेवून कोणतरी साप ठेवून गेलं, कारण की इकडे ये जा करत असतो आपण, जाणं नाही सावलीला रोजचं. तर इथं बघू शकता तुम्ही छोटासा एक साप. हो भाई पाहा ना थोडं तेवढं. एकदम 2 दिवसाचं कुकरी जातीतल्या सापाचा पिल्लू आहे, 2 दिवसाचा साप आहे. तर आमचे मित्र इथं बसलेला असतात, यांनी पण बघितलं बरणीत कोणीतरी साप आणून ठेवला, पण त्यांना नंबर नाही वाटला. पण हे दुकान उघडला का नंबर देतात इथं काही कोणी येत असताना, तर इथं जास्त प्रमाणात येणं जाणं आहे आपलं. तर आज काही त्याला कोणाला नंबर भेटला नाही सकाळी, म्हणजे सकाळी 6-7च्या आसपास कोणतरी 6-7च्या आसपास कोणतरी बरणीमध्ये साप आणून ठेवून गेलं. तर प्रत्येकाला माझी विनंती आहे का साप निघाला तर फोन करा जरूर. इथं जवळ आसपास प्रत्येक जणाजवळ आहे ना नंबर आहे, कोणाला पण कॉल करू शकता तुम्ही, म्हणजे नंबर भेटेल तुम्हाला. पण असे काही कुठे नाही करू नका का विनाकारण साप पकडायचा प्रयत्न करा. आज हा बिनविषारी वर्गातला आहे, याच्या बिनविषारी. मग कालांतरी कधी जर विषारी साप असेल तुम्हाला ओळखून आला, पकडायच्या नादामध्ये तुम्हाला सर्पदोष होऊ शकतो. असे चुकीचे प्रयोग कोणी करू नका. साप दिसला तर लक्ष ठेवा. इथं कोणाला पण इथून कुठून पण तुम्हाला नंबर भेटेल माझा, किंवा बाकी इथं रोडवर तुम्ही कुठं पण आले, इथं दुकानावर इथं कोणाला पण विचारलं सर्पमित्रांचा नंबर पाहिजे तर नंबर भेटून जाईल इथं. पण विनाकारण कोणी साप पकडायचा प्रयत्न करू नका. आज हा बिनविषारी आहे, पण एखादा आम्हाला विषारी पण साप असू शकतो. एक अज्ञान व्यक्तीनं आणून ठेवलेला आहे, पण आता नेमकी कळणार नाही, कळण कोणी आणून ठेवलेली बरणी सांगणच कोणीतरी का. असे काही कोणी प्रयोग करू नका, नाही तर तुम्ही तुमच्या जीवाला मुकू शकतात. विनाकारण सर्पदंश झाला तर बघू शकतात. एकदम छोटासा बेबी कुकरी जातीला साप आहे. एकदम लाजळू पण आहे. पडलं तर बघू शकतो सापाचं पिल्लू एकदम छोटंसं कशा प्रकारे असतो. याच्यामध्ये ड्रिपेंट एक मण्यार जातीतला साप पण असतो. मण्यार सापावर व्हाईट स्पॉट असतात आणि पुरा ब्लॅक आणि व्हाईट स्पॉट असतात. आणि हा साप बघू शकता पिवळा सर, आणि त्याच्यावर काळे पट्टे, त्याच्यावर व्ही आकार असतो. जर का मित्रांनो असे काही साप आढळले किंवा सापाची पिल्लं आढळले तर सर्पमित्राला जसं वन विभागाला कळवत जा, साप वाचवा, निसर्ग वाचवा आणि सर्पदंश टाळा. आणि आज खूप काही आनंद पण वाटला, काय की आपण जे सापांबद्दल संवर्धन करत असतो, जे सापाबद्दल माहिती देत असतो, त्याच्यामुळं ना कोणी सापाचं पिल्लू बच्चेचे 2 दिवसाचं तर वाचलेलं आहेत. म्हणजे आपण कुठंतरी कार्य करतो, त्या कार्याला आपल्याला यश भेटतं आहे. प्रत्येक वन्यजीव वाचण्यामध्ये आपल्याला आनंद वाटतो. तर प्रत्येकाने हे केलं पाहिजे. पण मग फक्त कोणी पकडायचा प्रयत्न न करू, फोन करा फक्त.